नमस्कार, पूनम डेली ब्लॉग्सवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे लेमन राईस। अतिशय सोप्या पद्धतीने केलेला आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्यासाठी बघा मी इथे 2 वाटी आपले बारीक तांदूळ स्वच्छ धुवून शिजवून घेतलेले आहेत। असं बारीक तांदळाचा भात एकदम फडफडीत झालेला आहे, असंच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता त्यासाठी बघा फोडणी देऊया। एका कढईमध्ये बघा मी 2 ते 3 चमचे तेल घेणार आहे। मग तेल थोडंसं गरम झाल्यानंतर 1 चमचा मोहरी चांगली भाजून द्यायची, नाहीतर कचकच लागते, तडतडली पाहिजे। त्यामध्ये बघा मी कढीपत्ता टाकलेला आहे। यामध्ये मी आता टाकणार आहे बघा हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, थोडीशी घेतली मोठभर। हे बघा शेंगदाणे घेतले थोडेसे। हे छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। त्यामध्ये बघा अद्रक टाकलेलं आहे थोडंसं मी किसून, आणि अशा वाळलेल्या 4 मिरच्या घेतलेत लाल। त्यामध्ये 1 चमचा हळद, हे मिक्स करून घ्यायचं चांगलं। हे बघा छान भाजलंय। यामध्ये आपण आता जो भात फडफडीत होता शिजवून घेतलेला तो यामध्ये ॲड करायचा आहे। हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं एकजीव करून। चवीनुसार मीठ टाकायचं आहे, आणि यामध्ये आपल्याला आता अर्धा लिंबू पिळायचा आहे। जास्त आंबट पाहिजे असेल तर 1 लिंबू पिळला तरी चालेल। खूप कमी वेळात लेमन राईस तयार झालेला आहे। मुलांच्या टिफिनसाठी किंवा झटपट रेसिपी, एकदम सोपी रेसिपी आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। खूप खायला तर खूप छान लागतो। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तुम्ही नक्की ट्राय करून कमेंट करून सांगा। धन्यवाद।